हरिओम. आज बुधवार 22 जुलै 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात. ऐकूया. एक लहान मुलगा विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली. ती काढण्याकरता मी आत उडी मारतो असं तो म्हणू लागला. त्यावर तिथे तो एक मनुष्य होता. तो म्हणाला, तू असं करू नकोस, आत पडून बुडून जाशील. तरी पण तो ऐके ना. एवढ्यात त्याचा बाप तिथे आला. त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिलं, पण तो ऐके ना. मग त्या मुलाने बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेलं. आता मुलाला मारलं म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का? एकुलता एक मुलगा अन्नवच करून झालेला, त्याला जाऊ दिलं असते तर काय झालं असं म्हणाल का? नाही ना. तर मग गुरु तरी काय करीत असो? आपण विषय मागत असो आणि ते दिले तर आपल्याला त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असतं. म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचवण्यासाठी 4 गोष्टी सांगून पाहतो. आणि आपण तेही न ऐकलं तर तो आपली आपत्ती वगैरे आणून धाक दाखवतो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो. आपण तर चांगलं शिकले सावरलेले, त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर, तरी सुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरुने सांगितले लग्न करू नकोस, तर आपण लग्न कधी होईल म्हणून त्याच्या पाठीस लागत असतो. आणि शेवटी तर गुरुला समजतच नाही असे म्हणण्यापर्यंत आपली बदल जाते. सध्या दिसे ते सुख आपण खरंय असे मानित असतो, पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असतं. आणि म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असतो. तेव्हा आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणं हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करीत राहावं, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो? तर आपले मन जिथे गुंतलं असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो. भगवंत भक्ताची संकट नाहीशी करतो म्हणजे त्यांची प्रापंचिक संकटे दूर करतो असं नाही. तर ती काय सहज दूर करता येतात, पण भक्ताला समाधानात ठेवून संकट सहन करण्याची शक्ती भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. असे भक्तच संत पदाला पोचतात. एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडं तरी विद्वान झालं पाहिजे. त्याप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचं बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निराळे असतात, पण आतले भगवंताचं प्रेम मात्र सर्वांचं एकच असतं. प्रापंचिक जन विषय प्राप्तीसाठी झटतात, पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.